मानवी विकास, ह्युमन डेव्हलपमेंट हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे केरळ हे राज्य. केरळ राज्याने नेहमीच हे स्वप्न ठेवलं की आपण उभं वाढायच्या ऐवजी आडवं वाढू. म्हणजे काय, तर जे काही मिळेल, जे काही सुबत्ता असेल ती सगळ्यांपर्यंत पोहोचवू, आधी खालच्यांना वरती आणू. आणि त्यातलंच एक पुढचं माइलस्टोन, पुढची अचिव्हमेंट म्हणजे एक्स्ट्रीम पॉव्हर्टी, अति गरिबी जी आहे, अति दारिद्र्य जे आहे, त्याच्यावर केरळने मात केली आहे. आणि असं करणार केरळ हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी त्यांचा जो SHG प्रोग्राम आहे, सेल्फ हेल्प ग्रुप मधला, कुटुंबश्री, त्याची मदत घेतली, विविध NGOची मदत घेतली आणि लोकांची मदत घेतली. आणि त्यातून त्यांनी विशेषतः MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मधले जे मल्टिपल इंडेक्स असतात, ज्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार किंवा मग आरोग्याचे प्रश्न, यातनं कुटुंब, व्यक्ती यांना आयडेंटिफाय केलं आणि त्यांच्यापर्यंत हे सगळं पोषण आणि इतर गोष्टी पोहोचवायचा प्रयत्न केला. आणि त्यातून बरोबर त्यांना अतिदारिद्र्यातनं बाहेर काढलं. आणि अशा प्रकारे इट्स अ गॉड्स ओन कंट्री, देवाचा प्रदेश आहे आणि स्वर्गाकडे वाटचाल करतोय, नाही का?